हॅलो गाईज, तर आपण आज चालू होतो स्वामींच्या मठामध्ये दिवा स्टेशनला. तर माझ्यासोबत होती चित्राक्षी आणि केतू, आणि मी त्यांची वाट बघून बघून गाईज कंटाळून गेलेली. अर्धा एक तास मी त्यांच्यासाठी रस्त्यामध्ये वेट केली, तेव्हा कुठे शायनिंग वगैरे मारत मारत आल्या दोघी जणी. आणि गाईज चित्राक्षीने फोन ठेवला, ते बघा ही अशी सवय तिला नका खायची म्हणून ती फोन हातामध्ये तिला फोन लागतोच. आणि मग नंतर आम्ही पोचलो स्टेशनला चालत चालत. दिव्यातली गर्दी आणि हा केतूचा एक डान्स तो कधीच संपणार नाही गाईज. आणि मग चित्राक्षी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पुढे 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 चाललेली, मग नंतर थांबली. मग नंतर आम्ही गाईज बघा तिथे पोचल्यानंतर बापरे काय गर्दी होती. मला वाटतं दिव्यातली सगळी पब्लिक मठामध्येच असते गाईज, तुम्ही पण या नक्की. आणि मग नंतर आम्ही पाया वगैरे पडलो, आरती चालू होती, थोड्या वेळ बसलो. तर गाईज बघा कोण भेटलेलं, तन्वी पण तिकडे आलेली. मग तन्वीसोबत परत मी गेली आणि तिच्यासोबत मी परत दर्शन केलं. गाईज दर्शन करायला कॉम्प्रोमाइज करायचं नाही, जेवढा वेळ भेटेल तेवढा वेळ जायचं. आणि मी थोडं पोज वगैरे मारले, शायनिंग वगैरे केली. आणि मग नंतर गाईज तिकडनं निघालो. तर गाईज मी काहीच घेऊन नव्हते आलेली. बघा स्वामींच्या रूपामध्ये मी तिला बोलली मला तू आंबे घेऊन आली, तर हसत होती. आणि मग नंतर पुढे गेली तर भावासाठी घेतलं तिने फ्रँकी घेतली. तर गाईज मला विचारलं पण नाही फ्रँकी खाते, तर मी तिला विचारलं मला विचारलंस का तू? अरे सॉरी तुला पाहिजे होती. मग मी तिला अर्ध्या रस्त्यामध्ये सोडलं. मग तेव्हा मी तिला विचारलं कधी भेटशील परत, ते उद्या. मग तिला सोडलं, बाय वगैरे केलं. मग चित्राक्षी आणि केतू पण गेलं, त्यांना पण बाय वगैरे केलं. मग त्या पण घरी गेल्या आणि मग नंतर मी पण घरी आली गाईज. आणि मग मला काय ब्लॉग घ्यायला भेटतच नाही, विसरून जाते मी घरी आल्यानंतर. आणि झोपताना मी आंबे खात होते तेव्हा मी ब्लॉग घेतला. गाईज मी इथेच ब्लॉग एंड करते. बाय बाय, गुड नाईट.